या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. उन्हाळ्यातील शरीराची लाही कमी करणारं आयुर्वेदिक शॉपिंग. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, आयुर्वेदिक फ्रेशनेस स्प्रे, नो टॅन सनस्क्रीन लोशन, थंडा हेअर ऑइल आणि उन्हाळ्यात प्रत्येक घरात असावीत अशी ब्रँडेड आयुर्वेदिक उत्पादने. डॉक्टर व्होल्टेज चरक आयुर्वेद, पोवई नाका सिव्हिल हॉस्पिटल रोड व राजवाडा बस स्थानकासमोर सातारा आणि किसनवीर चौक वाई. चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद. नमस्कार श्रोते हो, आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या कार्यक्रमाच्या नव्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजही आपल्यासोबत आहेत सातारच्या वैद्य प्रिया भोईटे मॅडम. श्रोते हो, मला सांगायला अतिशय आनंद होतोय की गेले काही भाग ऐकून आम्हाला श्रोत्यांकडून अतिशय चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या कार्यक्रमाचा त्यांना हा कडक उन्हाळा सुसह्य करण्यासाठी खूप चांगला उपयोग होतोय. आणि आज श्रोत्यांबरोबर मला सुद्धा उत्सुकता आहे की आज प्रिया मॅडम आपल्याशी कोणत्या विषयाबाबत चर्चा करणार आहेत. आज आपण उन्हाळा आणि त्वचेची काळजी कशी घ्यायची याविषयी चर्चा करूया. खरं तर अनुवंशिकतेनं आपल्या सर्वांची त्वचा वेगवेगळी असते. कोणाची गोरी, कोणाची सावळी, तर कोणाची अधिक कृष्णवर्णीय असते. त्याचप्रमाणे काहींची त्वचा रुक्ष, जाड, कोरडी, पातळ, नितळ, स्निग्ध अशा वेगवेगळ्या प्रकारांची असते. असे असले तरी चांगला आहार आणि विहार यांच्यातून आपली त्वचा निसर्गतः जशी आहे तशीच टिकवून ठेवणं, तिला अधिक सुंदर करणं किंवा निरोगी ठेवणं हे काही अंशी आपल्या हातात आहे बरं का. पण मग हे उन्हाळ्यातले त्वचा विकार नेमके कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात? प्रामुख्यानं सनबर्न्स, स्किन टॅनिंग म्हणजे त्वचा काळवणणं, घामोळे येणं, पुरळ येणं, पित्ताच्या गांध्या उठणं, तेलकटपणा वाढणं, त्वचेचा स्पर्श उष्ण होणं, दाह होणं, त्वचा निस्तेज होणं, पायांना भेगा पडणं इत्यादी प्रकारचे त्वचाविकार उन्हाळ्यात त्वचेवर दिसून येतात. लहान मुलांमध्ये त्वचेवर रॅशेस येणं, कांजिण्या येणं असे विकार दिसतात. अतिघामाच्या परिणामी फंगल इन्फेक्शन्सही होतात. मग हे वेगवेगळे त्वचाविकार होण्यामागची कारणं नेमकी काय आहेत? सर्वात महत्वाचं म्हणजे चुकीचा आहार, फर्मेंटेड फूड, फास्ट फूड, जंक फूड, चायनीज फूड अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळं हे त्वचाविकार उद्भवू शकतात. मला वाटतंय प्रिया मॅडम हे मुलं आणि मुलांचे पालक यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, कारण सध्या आहेत सुट्टीचे दिवस. त्यामुळे हे आता जे तुम्ही सांगितले ते सगळे नको असलेले प्रकार खाण्यात येतात मुलांच्या. या प्रकारचे फूड हे पचायला अतिशय जड असतं. शिवाय असे पदार्थ भूक नसतानाही फक्त चवीला छान आहे म्हणून अधिक प्रमाणात आपण खातो. उदाहरणार्थ, मला तिखटच आवडतं, गोडच लागतं अशी म्हणणारी आहारात तसाच समावेश करतात. त्याचे दुष्परिणाम सर्वात अधिक त्वचेवर दिसतात. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अतिथंड पदार्थ व पेय अधिक प्रमाणात घेतलं जातात. प्रदूषण, सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेजमध्ये अधिक वावर असणं, ऋतूनुसार आहारामध्ये बदल न करणं, केमिकल बेस्ड सौंदर्य प्रसाधनांचा अतिवापर करणं इत्यादी कारणांमुळे उन्हाळ्यात त्वचेचे विकार होताना दिसतात. मग हे विकार होऊच नाहीत याच्यासाठी कुठल्या उपाययोजना करायला हव्यात? भूक असेल तेव्हाच खाणं आणि तहान लागेल तेव्हा आवश्यक इतकंच पाणी पिणं, माठातलं किंवा वाळा टाकून पाणी पिणं. आहारात गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट अशा 6 प्रकारच्या चवींचा समावेश असावा. डाळिंब, आवळा, द्राक्षे, कलिंगड, नारळ इत्यादी पाणीदार फळांचं सेवन करावं. शक्यतो त्वचा पूर्णपणे झाकली जाईल असे सुती, सौम्य रंगाचे कपडे, स्कार्फ, सनकोट्स वापरावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य SPF असणारच सनस्क्रीन लोशन वापरावं. त्याचप्रमाणे घामोळ्यांसाठी कैरीचा रस लावणं उपयुक्त असतं. भूक लागत नसेल तर जेवणाआधी मनुकांचं सूप पिणं, गुलाबजल, संत्र्याच्या सालीचं चूर्ण, पीच फळाची साल, टोमॅटोचा गर इत्यादींचे लेप करून त्वचेवर लावल्याने त्वचा उजळते. आंबट फळांच्या रसांचा उपयोग त्वचेतील ओलावा आणि कांती वाढवण्यात मदत करतो. आहारात तुपाचा अवश्य अंतर्भाव असावा. तळपायाला भेगा पडू नयेत म्हणून तळपायास कोकम तेल लावावं. एकमेकांचे टॉवेल किंवा कपडे बिलकुल वापरू नयेत. याबरोबरच इतरही औषधे, लेप, शमनशोधन उपचार करावेत. सारिवा, मंजिष्ठा, उशीर, कमलनाल, आवळा, ॲलोवेरा इत्यादी वनस्पतींचा रस, रक्तदोषनाशक अशी काही औषधे त्वचाविकार कमी करण्यास उपयोगी पडतात. बाजारात त्वचेवर लावण्यासाठी लेप, क्रीम्स, सनस्क्रीन लोशन्स, स्क्रब
सोप्स इत्यादी प्रकारची उत्पादने देखील उपलब्ध असतात. परंतु ही सगळी उत्पादने घेण्या अगोदर तज्ज्ञांचा सल्ला मात्र जरूर घ्या. मला वाटतं पर्सनॅलिटी कॉन्शियस असे जे लोक आहेत किंवा सध्याचे युवक युवती आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी नक्कीच फायदेशीर होतील. आणि सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे आणि सुंदर दिसणं ही प्रत्येकाचीच मनातली इच्छा असते. तर या सगळ्यांनी जर का हे सगळे उपाय अंमलात आणले, डाएट कॉन्शियस न राहता तुपाचा अंतर्भाव आपल्या आहारात केला तर त्यांना हे नक्कीच फायदेशीर होईल, नाही का? खरंच प्रिया मॅडम, आज उन्हाळ्यातले त्वचा विकार आणि त्याच्यावरचे उपाय, त्वचेची घ्यायची काळजी याविषयी आपण अतिशय सविस्तर अशी चर्चा केलीत. आजच्या कार्यक्रमात आपण आता इथंच थांबणार आहोत. मात्र पुन्हा आपण भेटणार आहोत आहे उन्हाळा आरोग्य सांभाळा या आरोग्यविषयक कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चरक आयुर्वेद, सातारा आणि वाई. चरक आयुर्वेद, महाराष्ट्रातील पहिले आयुर्वेदिक उत्पादनांचे सेल्फ हेल्प शॉपिंग. चरक आयुर्वेद.